हे जगातलं अद्भुत शिवलिंग आहे की असा चमत्कार दुसऱ्या कुठल्याही शिवलिंगावर होत नाही। आता नॉर्मली जर बघितलं की चमत्कार होत नाही म्हणजे शिवाचं आत्मलिंग आहे हे पाऱ्याचं धरलं जातं। म्हणजे घरामध्ये तुम्हाला कुठलंही शिवलिंग पूजनामध्ये नाही ठेवता येत, पाऱ्याचं शिवलिंग पूजनामध्ये ठेवायचं असतं। तर हे पाऱ्यापासून बनवलेलं असेल म्हणून वरती आपण पाणी टाकलं, काचेला कसं मागे पारा लावलेला असतो तर समोर आपण गेल्यावर आपलं प्रतिबिंब दिसतं। इथे पाणी टाकलं की आपलं प्रतिबिंब दिसतं पूर्णपणे। म्हणजे शिवलिंग ओलं झालं की जेव्हा त्याच्यावर पाण्याचा लेप आहे तोवर आपलं पूर्णपणे प्रतिबिंब त्याच्यामध्ये दिसतं। याचा अर्थ शिवलिंग पाऱ्याचं बांधलेलं आहे, ते पाऱ्याचं शिवलिंग असेल पूर्णपणे। तर पाऱ्याचं असेल त्यामुळे वरती ज्यावेळेला पाणी पडतं त्यावेळेला मागे पारा येतो, ऑटोमॅटिक आपल्याला आपला फेस दिसतो। म्हणजे आणि त्याचं वैशिष्ट्य हे आहे की त्याचं जे हे आहे म्हणजे त्याचं ऑथेंटिफिकेशन आहे ते 5000 वर्षापूर्वी तो आहे। म्हणजे 5000 वर्षापासून ते आहे। हा सेम असंच्या असं आहे, त्याला कुठेही काही झालेलं नाही, म्हणजे दुभंगलेलं नाही, काय नाही। आणि शिवलिंग जे आपण असं धरतो म्हणजे खालची साळुंकी धरतो तर साळुंकी धरलीच जात नाही। म्हणजे शिवलिंगमध्ये हा जो वरचा पोर्शन आहे तोच धरला जातो। आता नर्मदेमधले शिवलिंग बघाल तर ते आपल्याकडे शाळीग्रामसारखे असतात, त्या शेपमधले सगळे असतात। आपल्याकडे शिवलिंग म्हणल्यानंतर तो पूर्णपणे खालची साळुंकी आणि त्याच्यामध्ये शिवलिंग फिट केलेलं असतं म्हणजे किंवा एका दगडातच बनवलेलं असतं। पण ॲक्च्युअल शिवलिंग कन्सेप्ट अशी आहे म्हणजे की वरचं जे लिंग आहे म्हणजे ते लिंगच महत्त्वाचं आहे। तर त्या अनुषंगाने इथे तो पूर्णपणे पोर्शन आहे म्हणजे आणि युधिष्ठिराने स्थापन केलेलं आहे। म्हणजे आपलं एवढं नशीब चांगलं आहे की आज एवढ्या वर्षानंतर आपल्याला त्याचं दर्शन होतं आहे म्हणजे आणि अवेलेबल आहे की ते आपण त्याचं दर्शन घेऊ शकतो।